वादळी वाऱ्यामुळे खोडगाव येथील केळी पिकाचे अतोनात नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी. दर्यापूर मतदारसंघात गेल्या 4 दिवसांपासून चालू वादळी वाऱ्यासह अवकाळी तसेच मुसळधार पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काल झालेल्या वादळी पावसामुळे अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील मजारपूर शेतशिवार, अल्लीपूर शेतशिवार, हुसेनपूर शेतशिवार अशा अनेक शेतशिवारात केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकरी उमेश भोंडे, विनायक येऊर, शुभम रामेकर, पुंडलिकराव रामेकर, बापूराव तुरखडे तर इतर शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, कांदा, निंबू, पिंपरी व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाला केली आहे. विनायक रामदास येऊल आणि मी खोडगावचा रहिवासी आहे. आणि काल आमच्या इथं जे वादळी वाऱ्याचं नुकसान झालं तिथं उमेश भाऊचं शेत आहे. हे मदारपूरमधलं त्याचं 5-6 एकराचं शेत आहे. त्याच्यातून त्याचं 5 एकरा शेत पडून गेलं समजा. आणि बाकी हुसेनपूर खोडगावचे जे शेत आहेत, जसं माझं शेत आहे, माझं शेत 2.5-3 एकराचं आहे. त्याच्यातही खूप नुकसान झालेलं आहे. तरी शासनानं पाहणी चालू केलेली आहे, पण आमचं असं म्हणणं आहे की बा जास्तीत जास्त मदत आम्हाला मिळावी असं म्हणणं आहे. किती एकराचा प्लॉट होता हा? प्लॉट आहे 7 एकराचा. त्यापैकी नुकसान किती एकराचं आहे? नुकसान आहे 5 एकराचं. अंदाजे किती रक्कम? अंदाजे 25 ते 30 लाख रुपयाचं यांचं नुकसान आहे. हां, आता शासनास काय मागणी आहे तुमची? शासनाचं अशी मागणी आहे की शासनानं आता ते पटवारी वगैरे पाहून गेलेलेच आहेत. तर आम्हाला जसं तातडीनं मदत द्यावी, कारण की आमचे पैसे याच्यात लागून गेलेले आहेत असं आमचं मत आहे भाऊ. शुभम गजाननराव रामेकर. माझं शेतशिवार हे हुसेनपूर खोडगाव येथे खोडगाव मौजामध्ये आलेलं आहे. 3-4 दिवसापासून कंटिन्यू आमच्या इकडे पाऊस सोबत वादळी हवा खूप आहे. त्यामुळे आमच्या इकडे आजूबाजूच्या जंगलातले जे शेतकरी आहे त्यांचं अतोनात नुकसान होत आहे. कारण की प्रत्येकाच्या ज्याने शेतात आपल्या शेतात केळी लावलेली आहे त्याच्यातलं 60% नुकसान कालच्या हवेमुळं झालेलं आहे. या संबंधित आम्ही आमच्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क केलेला होता. तर ते बोललेत की पंचनामे सुरू आहेत. देवगाव शेतशिवारात आमच्यापेक्षा जास्त नुकसान आहे. तर पहिले तिकडचे आम्हाला सर्वे निपटून घेऊ द्या, मग आम्ही तुमच्या गावात खोडगाव शेतशिवारात सर्वेसाठी. तुमचं किती रुपयाचं नुकसान आहे? आणि माझ्या शेतात आज माझं 1.5 ते 2 लाखाचं नुकसान आहे. म्हणजे जवळपास 3500 झाडापैकी माझं 750-800 झाड जे कटईला आलेलं झाड होतं ते पडलेलं आहे. शासनात काय मागणी आहे तुमची? शासनास हीच विनंती आहे, लवकरात लवकर पंचनामे करावे आणि लवकरात लवकर जितकं नुकसान झालं आहे त्या प्रमाणात आम्हाला मोबदला देण्यात यावा, ही विनंती. किती नुकसान आहे? नुकसान 40% आहे. 40% नुकसान आहे. तरी माझं 1 लाख रुपयाचं नुकसान आहे. पूर्ण केळी माझी 4 लाखाची होती. 4 लाखाचं असून तर शासनानं माझ्याकडे थोडं लक्ष द्यावं. आणि काल वादळ एका जमान आल्यामुळे पूर्ण माझी केळी पूर्ण नष्ट झालेली आहे. तरी शासनानं त्वरित मला मदत करावी अशी माझी विनंती आहे शासनाला. पंचनामे झाले का तुमच्या शेताचे? पंचनामे उद्या करणार आहेत. आम्ही त्यांच्याकडे बेटांमध्ये गेलो होतो. त्यांनी सांगितलं पंचनामे चालू आहे. देवगाव आणि खोडगाव जास्त नुकसान आहे, तरी देवगावला पंचनामे चालू आहेत. उद्या आम्ही खोडगावचे पंचनामे करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तेव्हा आमचे नुकसान भरपाई शासनानं द्यावी अशी आम्हाला शासनाची विनंती आहे. नुकसान किती आहे? नुकसान त्याचं आहे 900 झाडाचं नुकसान जवळपास आहे. म्हणजे अंदाजे किती लाख रुपयाचं? अंदाजे 1.5 लाख रुपये नुकसान आहे. काय मागणी आहे तुमची शासनास? शासनाला हेच मागणी आहे का आम्हाला बाबा नुकसान भरपाई द्या. हां, आमचं नुकसान झालं, कांद्याचं झालं, गव्हाचं झालं, आता पुन्हा अजून केळीचं झालं. हां, पंचनामे झाले काय? पंचनामा आले कोणी पांडेबाई आला नाही सुद्धा आमच्या इथं. आता तलाठीने हे येऊन गेले ना? नाही, आमच्या कांद्याचं पाणी नाही गेलं त्यानं. कांद्याची पाणी नाही झाली? नाही. बनाची पाणी झाली? आले शेतात ते म्हणून तुमच्या शेतात कांदा नव्हता. हां, आले केव्हा ते कांदा आम्ही घरी आणला, काही अर्धा सडला होता. 3 फाळी नांगरण केलं. तेव्हा तुमच्या शेतात काहीच नाही दिसून आलं आम्ही पुरा आहे म्हणून.